Hello everyone, let's start our 4th standards maths topic word problems addition and subtraction. So let's continue with our subtraction problems. Okay. Word problems on a subtraction. So let's see the example. There are 1473 Marathi books and 586 Hindi books in a school library. Which language has more books than the other and how many more are there? Okay. First, understand the example. एका लायब्ररीमध्ये काय आहे 1473 मराठीचे पुस्तक आहेत, मराठी बुक्स आहेत and 586 हिंदी बुक्स आहेत. ठीक आहे. सो क्वेश्चन इज which language has more books than the other and how many more are there? म्हणजे कुठल्या लँग्वेजचे बुक्स जास्त आहेत कुठल्या लँग्वेजपेक्षा. ठीक आहे. 2 लँग्वेजचे बुक्स आहेत तर त्यातल्या कुठल्या लँग्वेजचे बुक्स जास्त आहेत आणि कितीनं जास्त आहेत. अँड हाऊ मेनी मोर आर देअर मीन्स कितीनं जास्त आहेत हे दोन्ही आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो लेट्स सी हाऊ टू सॉल्व. फर्स्ट, ॲज युजल राईट व्हॉट इन्फॉर्मेशन इज गिवन. ओके. लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं ॲडिशनचे एक्झाम्पल सांगताना हाऊ टू सॉल्व द वर्ड प्रॉब्लेम्स. वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करताना आधी काय करायचं, एक्झाम्पलमध्ये दिलेली इन्फॉर्मेशन आधी नोट डाऊन करायची. सो व्हॉट इन्फॉर्मेशन इज गिवन और यू कॅन write only given. What is given? Given is a Marathi books 1473 and Hindi books 586. Okay, the number of Marathi and Hindi books are given. Now what is which language has more books? तर आपल्याला हे बघितल्यानंतर समजतं which language has more books. कुठली लँग्वेजचे बुक्स मोर आहेत? ऑब्वियसली मराठी बुक्स आर मोर दॅन हिंदी बुक्स. Okay, so what is asked? How many more books in which language? Okay, कुठल्या लँग्वेजचे बुक्स मोर आहेत किंवा कितीनं मोर आहेत. ओके. हाऊ मेनी मोर आर द बुक्स म्हणजे मराठीचे बुक्स कितीनं मोर आहेत हिंदीपेक्षा हे आपल्याला फाइंड आउट करायचं. सो आस्क्ड इज हाऊ मेनी मोर बुक्स इन विच लँग्वेज. ओके. सो let's see which method we have to use. We have to use subtraction. आपल्याला हिंदीपेक्षा मराठीचे बुक्स कितीनं जास्त आहेत हे फाइंड आउट करायचं असेल तर काय करावं लागेल, मराठीच्या बुक्समधून हिंदीचे बुक्स सबस्ट्रॅक्ट करावे लागतील. सो यूज द मेथड सबस्ट्रॅक्शन. ओके. सो सी हिअर 1473 minus 586. ओके. From 3 we cannot subtract 6, so we can take a 1 unit. Okay, or we can take 1 from 7. So there is a 13 minus 6 we get 7. Okay, 13 minus 6 we get 7. Again इथून 7 मधून आपण इकडे 1 अपॉन घेतल्यामुळे इथे किती राहणार 6 राहिले. Again we cannot subtract 8 from 6. So take a upon from 4. Okay, take a upon from 100 place. या प्लेसमधून आपण 1 अपॉन घेतलं तर इथं किती राहणार 16 होणार आणि ह्या 4 मधून इकडे 1 गेल्यामुळे इथं 3 राहणार. ओके. 16 minus 8 we get 8. Again from 3 we cannot subtract 5. So again take a 1 upon from a 1000 place. ह्या 1000 प्लेसमधून आणखी एक अपॉन आपण उसना घेऊया तर इथं 3च्या इथे किती होणार 13 होणार. ओके. 1000 आपण इकडं 100 मध्ये घेतल्यानंतर 10 होणार 13 होणार इथं. ओके. 13 इट मीन्स 1300 होणार. सो 13 minus 5 वी गेट 8 अँड इथं 1 मधला इकडं अपॉन गेल्यामध्ये इथे 0 राहणार. सो आन्सर वी गेट इज 887. Okay, this is a simple subtraction. You know how to subtract. Okay, and how to take a upon also. तर तुम्हाला हे subtraction by borrowing येतं तुम्हाला. Okay, so the answer is 887.
So write down the answer in full sentence. This is a very much important thing. You have to write down the answer in a full sentence in word problem. There are 887 more Marathi books than Hindi books. ठीक आहे, 887 मराठीचे बुक्स जास्त आहेत हिंदी बुक्सपेक्षा. ओके, नाव लेट्स सी वन अनदर एक्झाम्पल. The sum of two numbers is 31,426. Okay, 31,426. One of the number is 17,548. What is the other number? Okay, this is one another simple example. Sum means बेरीज. ओके, द सम ऑफ टू नंबर्स म्हणजे दोन नंबरची सम दिलेली आहे, बेरीज दिलेली किती आहे 31,000. ओके, अँड वन ऑफ द नंबर इज अ 17,548. त्यातला एक नंबर दिलेला आहे आणि त्या दोन नंबरची ॲडिशन दिलेली. तर आपल्याला काय करायचं आहे, तो दुसरा जो नंबर आहे तो फाइंड आउट करायचा आहे. सो यू कॅन राईट द गिवन also in that example. Also given is a sum of the numbers and one number, and asked is a other number. So method used is subtraction. So you can subtract like this and we can get the answer 13,878. ओके, जर दोन नंबरची ॲडिशन दिली असेल आणि एक नंबर दिला असेल आणि दुसरा नंबर फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला इथं काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. ॲडिशनमधून एक नंबर सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला दुसरा नंबर मिळेल. सो वी गेट द आन्सर. द अदर नंबर इज 13,878. ओके, सो लेट्स सी हाऊ टू सॉल्व द एक्झरसाइज. ओके, तर आपण काय करूया, एक्झरसाइजमधलं एक क्वेश्चन आता सॉल्व करून बघूया. त्या पद्धतीनं तुम्ही संपूर्ण एक्झरसाइज सॉल्व करू शकता. फर्स्ट आय रीड द एक्झाम्पल. अब्दुल हॅड 720 beads. He sold 648 of them. How many beads does he have left? Okay, question is again, once again I read this question. Abdul had 720 beads. He sold 648 of them. How many beads does he have left? Okay, so how we can write? First write the given. Okay, first write the given information from the example. So given information is a Abdul had how many total beads? 720 beads. Okay, we can say total beads, total 720 beads. And the sold beads are, सोल्ड मीन्स विकले ते ना, त्यातले किती बीड्स विकले 648 बीड्स ही हॅड सोल्ड. ओके, नाव व्हॉट इज आस्क्ड? आस्क्ड और वी हॅव टू फाइंड विच व्हॅल्यू, वी हॅव टू फाइंड द लेफ्ट बीड्स. ओके, लेफ्ट म्हणजे शिल्लक राहिलेले बीड्स. वी हॅव टू फाइंड लेफ्ट बीड्स. ओके, आय एक्सप्लेन वन्स अगेन. तर हे क्वेश्चन सॉल्व करताना आपल्याला काय करावं लागेल, आधी गिवन लिहावं लागेल. सो गिवन इज अ टोटल बीड्स 720 अँड सोल्ड बीड्स 648 बीड्स. और यू कॅन राईट लाईक दिस, 720 टोटल बीड्स अँड 640 सोल्ड बीड्स. ओके, या पद्धतीने लिहिलं तरी चालेल. and we have to find out the left beads is equal to how many. Okay, left beads is equal to how many. So solution, or you can write method. तर आता काय करावं लागेल, आपल्याला टोटल बीड्समधून विकलेले बीड्स मायनस करावे लागतील म्हणजे आपल्याला शिल्लक राहिलेले बीड्स फाइंड आउट करता येतील. सो यूज द मेथड, विच मेथड? सबस्ट्रॅक्शन मेथड. सो 720 minus 648.
So now from 0 we cannot subtract 8, so borrow 1 from 2. Okay, and there is a 10 and there is a 1. 10 minus 8 can 2. Again from 1 we cannot subtract 4, so take a upon from this 7. There is remaining 6 and there is a 11. ओके 11 फ्रॉम 11 मधून 4 जर मायनस केले किती राहणार 7. ओके and 6 minus 6 0 and we get answer 72. It means how many beads does he have left? So Abdul has left 72 beads. Okay, this is the answer. Okay, Abdul has left 72 beads. Okay, so you can solve in that manner all examples from exercise. Okay, exercise मधले सगळे examples या मॅनरने तुम्ही सॉल्व करू शकता. Okay, now we should stop here and see you again in next video with our next point. Bye, see you, take care.